लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 36 वर्षानंतर श्री व्यंकटेश विद्यालयाचा भावनांनी भारलेला स्नेही मेळावा। हलका धुकट सकाळचा वारा, शाळेच्या जुन्या इमारतीवर अजूनही श्री व्यंकटेश विद्यालय हे फलक तसंच थोडं झिजलेलं पण अभिमानानं उभं। गेट समोर एक एक गाडी थांबते, आतून ओळखीचे चेहरे उतरतात। कोणाचे केस पांढरे झालेत, कुणी चष्मा लावलेला, पण डोळ्यातलं चमकणारं बालपण अजून जिवंत। 36 वर्षांनी एकत्र आलेले माजी विद्यार्थी, हसरे चेहरे, हलकीशी ओढ आणि मनात एकच प्रश्न, किती बदललो आपण। पार्श्वभूमीवर देशभक्तीपर गीत, दीपप्रज्वलन होतं। हातात कॅमेरे, मोबाईल, पण क्षण टिपण्याआधीच अनेकांच्या डोळ्यात पाणी। जुन्या बाकांकडे पाहताना कुणी हलकसं हसतं, कुणी फोटो काढतं। अचानक कुणीतरी हळू आवाजात म्हणतो, ती आली का रे? क्षणभर सगळं शांत। गर्दीतून ती येते, साध्या साडीमध्ये, चेहऱ्यावर तीच शांत स्मितरेषा। ज्या वर्गात ती बसायची त्या बाकाकडे पाहून ती थांबते। त्याच क्षणी कुणाचं तरी मन भूतकाळात हरवतं। त्या निरागस दिवसांच्या गंधात, त्या गुपचूप लिहिलेल्या नोटबुकच्या कोपऱ्यातल्या नावात। सूत्रसंचालक हासिम शेख वातावरण हलकं करतात। गाणी, विनोद आणि आठवणींचा पाऊस, पण तरीही काही नजरा वारंवार एकमेकांना शोधतात। शिक्षकांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, हशा आणि आसव, सगळं जणू एका सिनेमासारखं घडतंय। एकाने मंचावर येऊन म्हटलं, त्या काळचं प्रेम खूप शांत होतं। नजर बोलायची आणि ती नजर आजही मनात जिवंत आहे। संपूर्ण सभागृह काही क्षण शांत, फक्त टाळ्यांचा आवाज आणि हृदयात दडलेली भावना। शेवटचं दृश्य, सर्वजण एकत्र स्नेहभोजनासाठी बसलेले। कॅमेऱ्याचा फोकस एका बाकावर, 2 जुने वर्गमित्र जे एकमेकांकडे पाहून हसतात। नजरेत ओळख, मनात भावना आणि ओठांवर एकच शब्द, पुन्हा भेटू। श्री व्यंकटेश विद्यालयाचा स्नेही मेळावा फक्त आठवणींचा नाही, जे तर आयुष्यभरासाठी मनात ठसलेला एक भावनिक प्रेम। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.